संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला आणि राहायला का घाबरतात? संजय राऊत यांचा खोचक सवाल. वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार आहे, खासदार संजय राऊतांचा दावा. तर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण का? भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदम यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू भोसकून हत्या. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखे पाटलांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारी ऐवजी आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 5 फेब्रुवारीला मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता.